सुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परम परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परम परिव्राजकाचार्य अदमोद्धारक भक्त वत्सल दीनदयाल समर सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। बोलो भाई सब संतन की जय। गजानन महाराज की जय। आपण विषय बघूया। थोडक्यात आपण आतापर्यंत काय बघितलं याची पूर्ण रिव्हिजन नाही करणार, पण काय काय बघितलं ते थोडंसं शेअर करतो। आज थोडीसं नवीन हे असल्यामुळे पण तर आतापर्यंत आपण महात्म्य, त्या महात्म्याचं वर्णन करताना शंकर पार्वती कथा, सनतकुमार नारद यांची कथा, गोकर्ण धुंदुकारीची कथा, मग मागच्या आपल्या सेशनमध्ये आपण 3 श्लोक, जे व्यासांचे पहिले 3 श्लोक, प्रथम द्वितीय आणि तृतीय, ते 3 श्लोक बघितले। आणि ते बघत असताना शौनक ऋषी शुक महाराजांबद्दल विचारतात, तर शुक महाराजांबद्दलची कथा आहे ती बघितली। आता आजचा दिवस अतिशय पवित्र आहे, पावन आहे, कारण आज श्रावण शुक्ल एकादशी आहे। तर एकादशीच्या दिवशी जर आपले आज 24 अवतार जे कृष्णाने घेतले या पृथ्वीवर श्रीहरींनी, ते ऐकायला मिळाले, तसं होईलच अशी माझी इच्छा आहे। तर फार छान। आणि आज आपण शौनक ऋषी सूत महाराजांना जे पहिले 5 प्रश्न विचारतात त्याविषयी सगळ्यात पहिल्यांदा बघूया। नंतर 24 अवतार जे झाले कृष्णांचे ते, आणि नारदांची कथा, देवर्षी नारदांची कथा, त्यांचा जन्म कसा झाला, ते नारद कसे झाले, ते देवर्षी कसे झाले, ती कथा तर खूप इंटरेस्टिंग आहे। तर आणि जर याच्यानंतर काय येणार आहे, त्याच्यानंतर अश्वत्थामाची कथा येणार, त्यानंतर राजा परीक्षितची कथा, आणि कृष्ण आणि कुंतीचा अतिशय सुंदर संवाद, ज्यावेळेस कृष्ण निरोप घ्यायला जातात कुंतीकडे आणि आपल्या द्वारकेमध्ये, तो संवाद, आणि भीष्म चं निर्वाण, ते याच्यानंतर येणाऱ्या काही गोष्टी आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही स्क्रीन दिसत असेल का? दिसतंय दादा, स्क्रीन दिसतंय। हां। तर ते शौनक ऋषींनी काय प्रश्न विचारले, 5 प्रश्न, तर ते आपण बघूया। ते 5 प्रश्न आहेत की कलियुगामध्ये मानव जन्म घेतो, तर कलियुगामध्ये मानवाचं कल्याण कशामध्ये आहे, आणि ते कल्याण साधण्यासाठी उपाय काय, हा त्यांचा पहिला प्रश्न असतो। नंतर ते म्हणतात की वेदव्यासांनी एवढे शास्त्र लिहिले, 18 पुराण, 4 वेद, उपनिषद, षडंग, वेदांग, उपवेद, एवढे सगळे शास्त्र आहेत, त्या सगळ्या शास्त्रांचं सार काय? तर हे 2 प्रश्न त्यांनी का विचारले? तर ते पहिल्यांदा म्हणतात शौनक ऋषी की आम्ही बघतोय की आता कलियुग येतोय, आणि कलियुगामध्ये मानवाचं लक्षण काय आहेत ते आम्हाला दिसतात आहे। एक तर म्हणजे मानवाचं आयुष्य कमी होणार आहे, म्हणजे याच्या आधी जे युग झाले तर तिथे 1000 वर्ष, 250 वर्ष, 500 वर्ष असे आयुष्य होते, डिपेंडिंग ऑन तुम्ही कोणत्या युगामध्ये आहात। तर आता कलियुगामध्ये 100 वर्ष हीच लिमिट राहणार आयुष्याची, म्हणजे माणूस अल्पायुषी होणार, म्हणजे कमी वेळामध्ये त्याला सगळं समजून घ्यायचं आहे आणि आपलं कल्याण साधायचं आहे, म्हणजे त्याच्याकडे वेळ कमी आहे। त्यामुळे एवढे शास्त्र वाचायला त्याच्याजवळ वेळ नाही, समजून घ्यायला वेळ नाही। तर
आम्हाला याचं सार कशात आहे ते सांगा, जेणेकरून कलियुगातल्या माणसासाठी, मानवासाठी ते कल्याणकारक राहील. दुसरं म्हणजे कलियुगामध्ये मानवाची बुद्धी अल्पबुद्धी होणार. पूर्वी सगळे वेद लक्षात राहू शकत होते, पाठ करू शकत होते मानव, तेवढी त्याची स्मरणशक्ती होती. पण कलियुगामध्ये मात्र कमी कमी होत जाणार, ती एवढी अल्पबुद्धी होणार की त्याच्या लक्षात काहीच राहणार नाही. तर मग अशा मानवाचं कल्याण करायचं तर काय करायला पाहिजे? ते जे यज्ञ आपण करायचो, जे कर्मकांड करायचो, त्या सगळ्या गोष्टी तर कलियुगामध्ये करणं फार कठीण होणार आहे. कारण की कर्मकांडामध्ये अतिशय बारकाईने सगळ्या नियमांचं पालन जर तुम्ही केलं तरच ते कर्मकांड यशस्वी होऊ शकतं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तर कलियुगामध्ये कसं शक्य राहील? आणखी एक त्यांनी तेव्हा सांगितलेला आपल्या मानवाचा जो लक्षण होतं बघा, किती त्यांची दूरदृष्टी होती, की मानवाचा स्पॅन ऑफ अटेन्शन हा कमी कमी होत जाणार आहे. आणि आता आपण बघतोच आहे की आपण 1 मिनिटाच्या वरती कुठल्या गोष्टीवर फोकस करू शकत नाही. जसे जसे आणखी सोशल मीडिया डेव्हलप होते आहे, आपली बुद्धी तशीच त्या दिशेने चालली आहे की आपण एका गोष्टीवर फार जास्त वेळ फोकस करू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मानवाने काय करायला हवं जेणेकरून त्याचं कल्याण होऊ शकेल, ते प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सूत महाराजांना विचारतात. आणि मग अर्थात त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की भगवान श्रीकृष्णांनी पूर्णावतार सगळ्या आपल्या शक्तीनिशी, सगळ्या कलांचा निशी अवतार घेतला देवकीच्या पोटी, तो कशासाठी? आणि नुसता श्रीकृष्णांनी जो अवतार घेतला त्याबद्दलच नाही, तर याआधी श्रीकृष्णांनी कोणते अवतार घेतले त्याविषयी पण आम्हाला सांगा. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ज्यावेळी श्रीकृष्ण आपल्या स्वधामाला निघून गेले त्यानंतर मग धर्माला कुठे आश्रय मिळाला? तर ह्या प्रश्नांचं काहीतरी चर्चा करून आम्हाला त्याबद्दल उत्तर द्या. तर असे ते प्रश्न शौनक ऋषी सूत महाराजांना विचारतात. तर ह्या प्रसंगाचं जेव्हा मी सेटिंग बघितलं तर माझ्या लक्षात आलं, पुन्हा आपण मॉडर्न डेजमध्ये राहतो, तर तो सगळा संवाद आणि त्याचं सेटिंग बघितलं तर किती छान आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा एकमेकांचं ते कौतुक करतात. उदाहरणार्थ शौनक ऋषी सूत महाराजची सगळी बॅकग्राऊंड, त्यांचं बायोडाटा असं सगळं सांगतात त्याच्यातनं, की तुम्ही कोणाकडनं शिकले, तुम्ही किती विद्वान आहात वगैरे सगळं त्यांची स्तुती करतात. नंतर सूत महाराज आपला जो ऑडियन्स आहे त्याची स्तुती करतात. नाही, तुम्ही पण किती छान साधना केली आहे, 1000 वर्ष झाले तुम्ही यज्ञ करतात, तुम्ही ऐकण्यासाठी कसे पात्र आहात, हे त्यांच्याबद्दल बोलतात. आणि नंतर मग जेव्हा ट्रेनर विचारतो, आपल्या इथे ट्रेनिंग करताना आपण विचारतो की आज तुम्हाला काय ऐकायचं आहे, मला तुमचे ऑब्जेक्टिव्ह सांगा, सो दॅट आय कॅन कस्टमाइज माय ट्रेनिंग, असं आपण म्हणतो. तर त्याच पद्धतीने सूत महाराज म्हणतात की तुम्हाला काय ऐकायचं ते सांगा, आणि ते 5 प्रश्न विचारतात. म्हणजे अगदी हाच फॉर्मॅट आपण सध्याच्या युगामध्ये सुद्धा कुठलंही ट्रेनिंग कंडक्ट करताना म्हणा किंवा कुठलीही गोष्ट करताना म्हणा आपण फॉलो करतो. हे मला त्याच्यामध्ये साम्य आढळून आलं. तर असा तो संवाद झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला प्रश्न आहे, या आता मी जी काय स्लाइड दाखवणार आहे याच्यामध्ये ह्या पहिल्या 3 प्रश्नांची उत्तर येणार आहेत. ह्या स्लाइडचा आधार घेऊन आपण ते समजून घेऊया. तर कलियुगात आपण मानवाचे काय लिमिटेशन्स आहेत ते आपण बघितले. आता आपण त्याचं कल्याण आणि कशात आहे आणि उपाय कशात आहे ते बघूया. तर ते बघण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काही काही डेफिनेशन्स, कारण की बरेचदा काय होतं, आपण जर शब्दशः अर्थ घेतला तर तो चुकीचा निघतो. तर इथे म्हटलंय त्यांनी मानवाचं कल्याण म्हणजे पुरुषार्थ कशात आहे. तर पुरुषार्थ म्हटल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं वाटेल की हे सगळं जे सांगितलंय ते पुरुषांसाठी आहे, आपण बायकांनी लक्ष दिलं नाही तरी चालेल. पण पुरुष हा अर्थ इथे त्या अर्थाने नाही आहे, मेल किंवा लिंगात्मक अर्थ नाही आहे तिथे. पुरुष म्हणजे आत्मा. तर जो आपल्यामध्ये आत्मा असतो, आणि अर्थ म्हणजे पर्पज, मिनिंग, म्हणजे या आत्म्याचं पर्पज काय आहे, या आत्म्याचा अर्थ काय आहे, कशासाठी हा आत्मा आपल्या शरीरामध्ये आलेला आहे, ते समजून घेणं म्हणजे पुरुषार्थ. आणि त्यातच मानवाचं कल्याण आहे. तर हा तो अर्थ आहे पुरुषार्थ म्हणजे. तर
मानवी जीवनात पुरुषार्थाची काय डेफिनेशन ते बघण्याच्या आधी आपण आपली जी जीवयोनी आहे याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे वृक्ष, वल्ली, लता, झाडं, ते आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचं आहे. दुसरी योनी म्हणजे प्राणी, ज्याच्यामध्ये कीटकांपासनं तर भूचर, जलचर आणि हवेत उडणारे पक्ष्यांपासून सगळे प्राणी आले. आणि तिसरी योनी म्हणजे आपली मानवांची. अशा 3 योनी आपल्याला या सृष्टीमध्ये दिसतात. तर जे वृक्ष आहेत, लता वेली आहेत, त्यांचा पुरुषार्थ कशात? त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे. तर त्यांचा पुरुषार्थ म्हणजे परोपकार करणं. ते स्वतः तर काही करू शकत नाही. ते तम गुण जो ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रतीक आहे, कारण की ते एका ठिकाणी स्थिर असतात. तर त्यांचा पुरुषार्थ म्हणजे आपले फळं, फुलं, काय औषधी त्यापासून तयार होऊ शकतात, ते सगळ्या मानव जातीला म्हणा किंवा इतर प्राण्यांना देणं आणि परोपकार करणं, ह्याच्यामध्ये त्यांचा पुरुषार्थ आहे. नंतर दुसरं जीवन आहे ते म्हणजे प्राण्यांचं जीवन. तर प्राण्यांचं जीवन आपण जर सगळ्या प्राण्यांचं जीवन बघितलं तर ते त्यांचे भोग भोगण्यासाठी त्या योनीमध्ये आलेले आहेत. आणि त्यांचं जीवनाचं समरी करायची झाली तर इट इज अबाउट इटिंग, स्लीपिंग, मेटिंग अँड फिअरिंग. ह्या 4 गोष्टी फक्त त्यांच्या जीवनामध्ये असतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून. तर अशा प्रकारचं जीवन, त्याच्यामध्ये त्यांचा पुरुषार्थ आहे. आपला पुरुषार्थ कशात आहे हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी म्हटलंय की मानवी जीवनामध्ये 4, ते मानवी जीवन हे 4 पिलर्स, ज्याला आपण स्तंभ म्हणू, त्याच्यावर आधारित असलं पाहिजे. आणि ह्या 4ही आपलं जर आपण समजा स्फिअर काढला, एक असं सर्कल काढला, तर त्या सर्कलचे जर 4 भाग केले, एक भाग धर्म, एक अर्थ, एक काम आणि मोक्ष, म्हणजे काय दाखवेल तो, की तुमच्या जीवनामध्ये ह्या 4ही गोष्टी बॅलन्स्ड असल्या पाहिजे. तर तुमच्या जीवनाचं कल्याण आपण म्हणू शकतो, किंवा तो आपल्या तुमच्या आत्म्याचं किंवा पुरुषार्थ ज्याला म्हणता येईल तसं म्हणता येईल, असा एक त्यामधनं अर्थ निघतो. तर पहिल्यांदा आपण एक एक शब्दाचा अर्थ समजून घेऊया आणि ते कसं लागू होतं आपल्या कल्याणासाठी आणि त्याच्यासाठी उपाय काय ते बघूयात. तर अर्थ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदा एक या शब्दाचा अर्थ असा होतो पर्पज, मिनिंग. आपण म्हणतो ना, आम्ही एवढे पैसे खर्च केले पण आम्हाला ते मिळाले ना, काय अर्थ? आम्ही एवढे पैसे काढून, तिकीट काढून समजा कुठल्या एका मोठ्या गायकाच्या कॉन्सर्टला गेलो, पण तो गायक तिथे नव्हताच, त्याच्याऐवजी दुसऱ्याच गायकांनी गाणे म्हटले, तर आमच्या पैशाचा काय अर्थ? आपण असं बोलतो बोलताना. तर हेच म्हणजे अर्थ म्हणजे एक तर धन या अर्थाने तो वापरला जातो शब्द, किंवा या अर्थाने पण वापरला जातो की आम्हाला त्याचं काय रिटर्न्स मिळायला पाहिजे होतं, ते मिळाले नाही जे अपेक्षित आहेत ते. तो एक अर्थ आहे. काम या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला देवानी 5 इंद्रिय दिलेले आहेत. कान, डोळे, जीभ, नंतर त्वचा, हे जे काय आपले 5 सेन्सर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर त्यांच्या काही इच्छा असतात, आकांक्षा असतात. तर त्यांची तृप्ती, इंद्रिय तृप्ती, याला आपण काम म्हणू. ते इंद्रिय तृप्ती करण्यासाठी जी काही इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते त्याला आपण काम असं म्हणू शकतो. ते हे 2 अर्थ. आणि धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, बुद्ध धर्म अशा अर्थाने इथे नाहीये. धर्म म्हणजे धारेती इति धर्म, जो धरू शकतो, जो अपहोल्ड करतो, त्याला धर्म म्हणतात. म्हणजे अपहोल्ड करतो म्हणजे काय? तर कुठलीही गोष्ट सस्टेन होण्यासाठी तुम्हाला काहीतरी नियमांची नियम सांगावे लागतात, की हे गोष्टी केल्या तर ती गोष्ट सस्टेन होऊ शकते. तर हे धर्मामध्ये आहे. डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणू शकतो, ते धर्मामध्ये आहे. तो हिंदू किंवा मुस्लिम ह्या अर्थाने इथे तो धर्म हा शब्द इथे नाहीये. ते हे आता आपण समजून घेतल्यानंतर आपण कल्पना करा की धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही गोष्टींच्या ऐवजी समजा आपण फक्त अर्थ आणि काम, म्हणजे अर्थार्जन करणं आणि जो मिळवलेला अर्थ आहे तो आपल्या इंद्रियांची तृप्ती करण्यासाठी वापरायची. इंद्रियांची तृप्ती आणखी आणखी वाढत जाते, मग त्याच्यामुळे आणखी अर्थ मिळवायचा, मग आणखी अर्थ मिळवल्यानंतर आणखी इंद्रिय तृप्तीची आकांक्षा वाढतात, इच्छा वाढतात. या सर्कलमध्ये जर आपण आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं, त्याच्या ह्या पहिल्या या स्लाइडमध्ये ऑप्शन 1 मी तो तुम्हाला सांगितलाय
ह्याच्यातच जर आपण सगळं आयुष्य घालवलं तर आपलं आयुष्य आणि प्राण्यांचं आयुष्य, आहार निद्रा भय मैथून, याच्यामध्ये काय फरक राहिला? काहीच फरक राहणार नाही. त्यामुळे आपलं जे आयुष्य आहे ते नुसतं ह्या अर्थ आणि काम याच्या पाठीमागे न लागता, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आणखी भयानक परिस्थिती होऊ शकते जर याला धर्माची जोड नसेल, नुसतं अर्थ आणि काम, तर किती केऑस होऊ शकतो, किती गोंधळ होऊ शकतो. म्हणजे तुम्ही बँकेत पैसे डिपॉझिट केले, तुम्हाला वाटतं की हे पैसे माझे आहेत, पण बँकचा कोणीतरी माल्यासारखा माणूस सगळे पैसे घेऊन जातो, परदेशात जातो, आणि तुमचे सगळे पैसे जातात आणि बँक बुडते. म्हणजे याला धर्म नाहीच, काही कुठले नियम नाही, नीती नाही. अशा प्रकारे जर आपण राहणंच या पृथ्वीवर अशक्य होऊन जाईल. धर्म आहे म्हणून आपण या पृथ्वीवर राहू शकतो. त्यामुळे नुसतं अर्थ आणि काम करून चालणार नाही, धर्माची पण त्याला जोड अतिशय आवश्यक आहे. काहीतरी नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. धर्म आहे म्हणूनच आपण ट्रॅफिकमधनं जाताना जाऊ शकतो. लोकांना असं वाटतं की धर्म हे खूप नियम टाकतात, बंधनं टाकतात, आम्हाला नको. पण खरं म्हणजे तो धर्म आपल्याला लिबरेट करतो. इट गिव्ज अस मोर फ्रीडम. या अर्थाने ते बघायला पाहिजे. आणि त्या धर्माचं नियम जे आहे ते काळानुसार बदलत असतात, आणि ते बदलायला पाहिजे. जे मागच्या युगामध्ये नियम होते तेच या युगात राहतील ते शक्य नाही. तर काळानुसार तो त्याच्यामध्ये बदल पण करण्यात आला पाहिजे. जसं उदाहरणार्थ वर्णाश्रम धर्म समजावून सांगताना ते म्हणतात की शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण असे 4 आपल्यामध्ये वर्णाश्रम आहे. पुन्हा इथे एक समजून घ्यायला पाहिजे, या जाती नाहीत. हे आत्ताच्या काळामध्ये त्याला जन्मानुसार जात आणि जातीनुसार तुम्ही काय, ते असं आत्ता झालेलं आहे. पण मूळ याच्या पाठीमागे अर्थ असा होता की गुण कर्म विभागशः, म्हणजे तुमच्यामध्ये कोणत्या गुणाचं प्राधान्य आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. यापैकी तुमच्यामध्ये कुठल्या गुणाचं प्राधान्य आहे आणि तुम्ही काय कर्म करता, यानुसार तुमचा वर्णाश्रम धर्म ठरवला जाईल. उदाहरण द्यायचं झालं तर, जेव्हा मी आता IT फील्डमधलं उदाहरण घेतो की तुम्ही IT फील्डमध्ये असा आणि IT फील्डमध्ये तुमचा गुण हा तम जास्त आहे तुमच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त काम करायची इच्छा नाही. कमी काम करून मला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, मी आठवड्यातनं 2-3 दिवसच काम करेल, मला फक्त माझे उदरनिर्वाहापुरते पैसे मिळाले तरी मी खुश आहे, मला नवीन काही गोष्टी शिकायची इच्छा नाही, ट्रॅव्हल करायचं नाही आहे, मला जास्त स्ट्रेस नको. अशा पद्धतीची जर तुमची मनोवृत्ती असेल तर तुम्ही त्याच फील्डमध्ये आहात, पण तुमची शूद्र मनोवृत्ती आहे, कारण की तुम्हाला तमगुणचा प्रभाव तुमच्यामध्ये जास्ती आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही, मला माझे स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, मला माझी व्हॅल्यू वाढवायची आहे, मला आणखी 2-4 लोकांना हायर करून बिझनेस सुरू करायचा आहे, स्टार्टअप करायचा आहे, मला आणखी एक्सपॅन्ड करायचं आहे, दुसऱ्या देशासोबत जाऊन दुसऱ्या कंपनीसोबत करार करायचा आहे, असं वाढवायचं आहे, अशा पद्धतीचे तुमच्या मनामध्ये विचार आले, कॉम्पिटिटिव्हनेस तुमच्यामध्ये वाढला, तुमच्यामध्ये रजगुण पण आला, म्हणजे तम आणि रजगुण पण तुमच्यामध्ये आहे, तुम्ही वैश्य वर्णासाठी त्यावेळेस आपण म्हणू शकता की क्वालिफाय होऊ शकता. एक असा वर्ग असू शकतो की ज्यांना असं वाटतं की नाही, हे मला महत्वाचं नाही आहे, मला पॉवर पोझिशन पाहिजे, आय शुड बी एबल टू मेक डिसिजन्स, मला लोकांना हायर आणि फायर करता आलं पाहिजे, मला व्हाईस प्रेसिडेंट, C लेवल अशा लेवलला जायचं आहे, मला पॉवरमध्ये इंटरेस्ट आहे, पण मी अन्याय सहन नाही करू शकणार. जर माझ्यावर अन्याय झाला तर मी ही कंपनी सोडून लगेच दुसऱ्या कंपनीमध्ये जाईल. माझ्यासाठी मी कोणावर अन्याय झालेला बघू शकत नाही आणि माझ्यावर अन्याय झालेला मी बघू शकत नाही. अशी जर तुमची वृत्ती असेल तर तुम्ही क्षत्रिय. आणि एखादा असा ITचा माणूस असतो की त्याला असं वाटतं की नाही, मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही, मला ना खूप शिकायचं आहे, मला खूप ज्ञान मिळवायचं आहे, आणि मला जे ज्ञान मी मिळवतो ते लोकांना द्यायचं आहे, आणि मला त्यातनं पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण मला ज्ञान वाटण्यामध्ये मजा वाटते, अशी ज्याची प्रवृत्ती आहे तो ब्राह्मण. तर अशा अर्थाने आपला वर्णाश्रम धर्म आहे. तो हा वर्णाश्रम धर्म त्यांनी का सांगितला ते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, की तुमच्यामध्ये जी कॅपेबिलिटीज आहेत आणि तुमच्यामध्ये जो मूळ गुणधर्म आहे, म्हणजे रजस, सत्व, तम, आणि त्याचं जे काय कॉम्बिनेशन, ते समजून घेऊन तुम्ही आपल्या उपजीविकेचं साधन ठरवायला हवं. ते न समजून घेता जर तुम्ही आपल्या उपजीविकेचं साधन जर ठरवायला गेलात आणि दुसऱ्याच मार्गाला गेलात तर तुम्ही नैराश्यात जाल, डिप्रेशनमध्ये जाल, कारण की त्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकत नाही.
तरी तुम्ही ते करायला जातात. तुमच्यामध्ये तो गुण नाही तरी ते करायला जातात. त्यापेक्षा तुम्ही आपला वर्ण काय आहे, आपला वर्णाश्रम धर्म कोणता आहे ते समजून घ्या. त्यानुसार आपलं फील्ड तुम्ही निवडा. तर हे त्याच्या पाठीमागे इतका ब्रॉड त्याच्यामध्ये अर्थ आहे. आणि पूर्वी गुरुकुल पद्धती होती, ज्याच्यामध्ये ते गुरु त्या शिष्यांकडे बघायचे, समजून घ्यायचे की याचे स्ट्रेंथ्स कशात आहेत, याचे विकनेसेस कशात आहेत, हा कोणत्या याचा गुणाकडे याचा कल आहे, हा काय शिकू शकतो. त्यानुसार ते ब्रह्मचर्य 25 वर्षामध्ये त्याला ते तयार करायचे. मग त्याच्यानंतर ज्यांचा कल सत्वगुणाकडे खूप जास्त आहे, ज्यांना ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे, ते डायरेक्ट ब्रह्मचर्यानंतर संन्यासासाठी निघून जायचे. पण ज्यांच्यामध्ये रजगुण पण आहे, तमगुण पण आहे, ज्यांना गृहस्थाश्रम करायचा आहे, ते गृहस्थाश्रम 25 वर्षासाठी त्यानंतर करायचे. आणि 25 वर्षानंतर मात्र सगळ्यांना सांगितलं होतं की आता हळूहळू मात्र आपला रज आणि तम कमी करत करत सत्वगुणाकडे लक्ष द्यायचं, लक्ष वाढवायचं, तो वानप्रस्थाश्रम. आणि शेवटी संन्यासामध्ये फक्त सत्व, म्हणजे शेवटी फक्त ब्रह्माची उपासना, मी कोण आहे हे समजून घ्यायचं. आणि आपल्या आत्म्याला इच्छा असते परमात्म्यासोबत भेटण्याची, तर त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शेवटी संन्यासाश्रम, अशी वर्णाश्रम संस्था आपल्यामध्ये निर्माण केली होती. आणि हे पालन करणं, आणि अर्थात जे काय लोकल लॉज आहेत त्या सगळ्यांचं पालन करणं, ते म्हणजे धर्माचं पालन करणं. तर धर्म हा अतिशय आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, आपण ह्या 84 योनीच्या चक्रामध्ये कायम प्राण्यांसारखं नेहमी फिरत राहू. त्यामुळे धर्म आवश्यक आहे. पण नुसतं धर्म, अर्थ आणि काम ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक काहीतरी आपल्याला गोल असायला पाहिजे, काहीतरी ब्रॉड असायला पाहिजे व्हिजन, की नाही मला हे मिळवायचं आहे, तरच आपण त्या दिशेने प्रयत्न करू. तर आपलं उद्दिष्ट काय असायला पाहिजे, की ह्या आत्म्याला मला, ज्याचं मूळ स्वरूप आहे परमात्मा, ज्याच्यापासून हा आत्मा आलेला आहे माझ्या शरीरामध्ये, याला त्या मूळ स्वरूपाशी चं दर्शन झालं पाहिजे, त्याची भेट झाली पाहिजे, ज्याला आपण मोक्ष म्हणू किंवा लिबरेशन म्हणू. तर ते उद्दिष्ट आपलं असायला पाहिजे. मग समजा ते उद्दिष्ट असायला पाहिजे, आपण सगळं धर्माचं पालन करतोय, अर्थ काम सगळं व्यवस्थित हँडल करतोय, उपजीविका करतोय, सगळं व्यवस्थित करतोय, पण जर का आपल्याला मोक्षाबद्दल माहिती नसेल, मोक्षाबद्दल आपल्या मनामध्ये काही कल्पना नसेल, तर काय त्यांनी म्हटलंय, सूत महाराज म्हणतात शौनकांना, की तुम्ही नुसतं या जगात येऊन फिजिकल लेबर करताय आहे, नुसती तुम्ही आपलं शरीर झिजवता, पैसे कमवता, स्थावर जंगम कमवता, 90% जे काय कमवलं याच पृथ्वीवर ठेवून जाता, पुन्हा या पृथ्वीवर येता, पुन्हा शून्यापासून सुरुवात करता, पुन्हा तीच चूक करता. तुम्ही ह्या चक्रातनं बाहेर येण्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे हा मोक्ष ची कल्पना किंवा मोक्षाबद्दल प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. पण मग हे मोक्ष मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, उपाय काय, मध्ये कलियुगामध्ये सगळ्यात उत्तम उपाय काय? अर्थात त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग गीतेमध्ये सांगितले आहेत. ध्यान मार्ग आहे, म्हणजे राजयोग आहे, कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, हे सगळे मार्ग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. पण कलियुगामध्ये आपल्या जे काही लिमिटेशन्स या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपले लिमिटेशन्स कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. की हे 16 कलांनी बनलेलं शरीर आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत आणि मन. तर एवढ्या 16 कला, म्हणजे यांनी आपल्याला हे बनलेलं शरीर आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मन. कारण की मन, आणि गीतेमध्ये काय केलंय कृष्णाने, मनाची डेफिनेशन फार सिंपल केली आहे. त्यांनी फक्त म्हटलंय मन म्हणजे मन आणि बुद्धी, असं आहे, दोनच याच्यामध्ये त्यांनी डिवाइड केलाय. अद्वैत ग्रंथांमध्ये मन, चित्त, बुद्धी, अहंकार, पंचदशीमध्ये त्याच्याबद्दल बोललेलं आहे, ते आपण नंतर जेव्हा येईल तेव्हा बघू. पण सध्या आपण फक्त मन आणि बुद्धी हे समजून घेऊ. तर आपल्या शरीरामध्ये काय, शरीर आहे, आत्मा आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. तर प्रॉब्लेम कुठे होतो, ह्या मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणे, एका ठिकाणी ते स्थिर राहू शकत नाही, ते चंचल आहे. आज मन म्हणतं की नाही, मोक्ष खूप महत्वाचा आहे, श्रीनिवास दादांनी सांगितलं, आपण त्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे. लगेच 5 मिनिटांनी दुसरा विचार मनामध्ये येतो आणि आपण हे सगळं ऐकलेलं विसरून जातो. आणि त्याच्यामुळे मनावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. बरं, मन कोणाचं ऐकतं? मन 2 गोष्टींचं ऐकतं. एक तर इंद्रियांचं ऐकू शकतं ते, नाही तर बुद्धीचं ऐकतं.
तर बरेचदा ते इंद्रियांचंच मन ऐकतं. त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं आपल्याला डायबिटीज झालाय तरी आपण दुसरा रसगुल्ला खातो. त्याचं कारण काय, तर बुद्धी त्यावेळेस विश्रामाला गेलेली असते आणि मन इंद्रियांचं ऐकतं. तर त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे आपल्या मनाचा. आणि ही बुद्धी कशी आहे, ही बुद्धी नेहमी प्युअर राहील याची काहीच गॅरंटी नाही. कारण की बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. या बुद्धीवर आपण प्रत्येक वेळी नेहमी सत्संगातच राहू, चांगल्या लोकांच्या संगतीत राहू असं नाही. की आपण वी आर एक्सपोज टू सो मच मीडिया, सगळ्या गोष्टी बाह्य जगावर त्याचे आपल्यावर संस्कार होतात आणि बुद्धी केव्हा भ्रष्ट होईल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं कधी कधी, अरे हा मानव आहे की हैवान आहे, कसं जीवन जगतोय, अशा प्रकारचे आपण वाक्य का बोलतो, कारण की पूर्णपणे बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तर मग या मन आणि बुद्धी यांना प्युअर स्टेटमध्ये ठेवायचं असेल, यांना शुद्ध स्टेटमध्ये ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर तो उपाय आहे श्रीकृष्ण भक्ती. श्रीकृष्ण भक्ती का, तर श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे आणि तो अवतार आपलं अंतःकरणाची शुद्धी करण्यासाठी झालेला आहे. तर ज्यावेळी आपण आपलं मन श्रीकृष्णाचं लीला, त्याचं गुण, त्याचं वर्णन, त्याचं जीवन, त्याची कथा ऐकण्यामध्ये गुंतवू, श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी गुंतवू, त्याचे चरणकमलांशी आपण आपलं मन जोडू, आपोआप आपल्या मनामध्ये अंतरात्म्याची शुद्धी होत जाईल आणि आपली बुद्धी तीक्ष्ण होत जाईल आणि आपण उचित निर्णय घेऊ, आपण व्यवस्थित धर्माचं पालन करू आणि हळूहळू ही का मनाची शुद्धी होत गेली की मग त्यातून आपल्याला जसं जसं शुद्धी होत जाईल तसं तसं परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत जाईल आणि एक अशी अवस्था प्राप्त होईल की आपल्याला संपूर्णपणे परमात्मा म्हणजे काय, मी कोण आहे, ह्याचा आपल्याला प्रत्यंत येईल, अनुभव येईल, दर्शन होईल आणि आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू. तो असा प्रवास आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्णाची भक्ती ही अतिशय महत्वाची आहे. तर हा एक मोठा विषय झाला, याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं खूप होतं, पण हे अतिशय महत्वाचं आहे, हे बेसिस आहे, हे एकदम आपल्या मनामध्ये जायला पाहिजे की आपण हे का करतोय. कारण की भागवतामध्ये याच्यानंतर पुढे श्रीकृष्ण भक्ती आणि श्रीकृष्णाचे लीला खूप येणार आहे. तर आपला आता व्ह्यू पॉइंट एक चेंज होईल ते ऐकण्यामध्ये, कारण की ही श्रीकृष्णाची भक्ती तुमचं मनाचं शुद्धीकरण करणार आहे आणि तुम्हाला तो मोक्ष मिळवण्यासाठी तयार करणार आहे, लिबरेशन. खरं म्हणजे निष्काम भक्ती ही तुम्हाला मोक्षाच्या पलीकडे घेऊन जाते. ते पण आता भागवत आपल्याला पुढे सांगणार आहे आणि ते कसं ते आपण समजून घेऊ. कारण की मोक्ष हे सुद्धा एक लिमिटेड विजन आहे, त्याच्याही पलीकडे आपण मिळवू शकतो निष्काम भक्तीच्या भरोशावर. तर त्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती करणं आवश्यक आहे. तर असं ते सूत महाराज शौनक मुनींना आणि त्यांच्या लोकांना समजावून सांगतात. मग अर्थात आपण वेळ काय आपण आणि अर्थात त्याच्यानंतर मग यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की श्रीकृष्णाने मग का जन्म घेतला देवकीच्या पोटी. तर श्रीकृष्णाला लीला करायच्या होत्या. ज्या लीलांचं ध्यान करून, ज्या लीला ऐकून, त्याचं श्रवण करून, त्याचं चिंतन करून, त्याच्यावर मनन करून आपलं मन आपण कृष्णासोबत जोडू शकतो. तर म्हणून कृष्णाच्या लीला एवढ्या सुंदर आहेत. अशा कुठल्याच देवतेच्या लीला नाहीत की बालपणापासून तर शेवटपर्यंत कृष्णाच्या लीला, कुठलीही गोष्ट ऐका तुम्ही, तुमचं मन एकदम त्यांच्यामध्ये रंगून जाईल अशा त्याच्या लीला. त्याच्यावर हजारो कीर्तनं आहेत, भजनं आहेत. जेवढं कृष्णावर लीला गेलेलं आहे तेवढं अर्थात कुठल्या देवतेवर नाही, कारण की त्या लीलाच तशा आहेत. तर ह्या लीला करण्यासाठी म्हणून त्यांनी देवकीच्या पोटी जन्म घेतला. कारण काय, तर कलियुगामध्ये ह्याचीच गोष्ट गरज होती आपल्या उन्नतीसाठी. आणि मग शास्त्रांचं सार काय, तर वेदव्यासांनी तर 18 पुराणं लिहिली आहेत. आपण ते बघूया याच्यानंतर. तर वेदव्यासच इथे म्हणतात की मी 18 पुराणं लिहिली, वेद लिहिले, पण सगळ्या गोष्टींचं सार मी कशामध्ये आणलं असेल तर भागवत. कारण की एवढं सगळं वाचायला लोकांजवळ वेळ राहणार नाही. पण हा एक ग्रंथ जर फक्त मनुष्याने समजून घेतला कलियुगामध्ये तर तो त्याच्या कल्याणासाठी पुरेसा आहे. त्याच्यामध्ये सगळं सार मी सांगितलं आहे. तर ते उत्तर देतात की या सगळ्या गोष्टींचं सार म्हणजे भागवत. मग ते अर्थात प्रश्न विचारतात की भगवान श्रीकृष्णांनी याच्या आधी कोणते कोणते अवतार घेतले त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. तर ते सांगताना ते म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा लोकांना समजावून सांगायचं होतं की ब्रह्मचर्य म्हणजे काय. तर ते समजावून सांगण्यासाठी ब्रह्मदेवाच्या
याच्यातून सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार असे 4 बालक, ब्रह्मचारी बालक, जे कायम ब्रह्मचारी होते, आहेत, राहतील, असे त्यांनी निर्माण केले. तर मग ते विचारतात की हे ब्रह्मदेव कुठून आले? तर ते समजावून सांगताना ते म्हणतात की श्रीकृष्णाचं जे विराट परमात्मा रूप आहे, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये ऐकलं. निर्गुण निराकार रूप, नंतर परमात्मा, नंतर भगवान, असं ते समजून घेताना आपण परमात्मा म्हणजे त्याचे विशाल रूप ऐकलं त्याच्याबद्दल. तर त्या परमात्मा स्वरूप हे 16 कलांनी बनलेलं महत्त्वापासून विराट पुरुषाचं रूप आहे. आणि त्याला हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत, हजारो डोके आहेत, हजारो डोळे आहेत, आणि असं ते विराट रूप आहे. आणि या विराट रूपातनं या सगळ्या 84 लक्ष योनी त्याच्या शरीरातूनच निर्माण झालेल्या आहेत. या शरीरातूनच या सगळ्या जन्म घेतात. आणि ह्या विराट पुरुषाच्या नाभी केंद्रातून, म्हणजे हा विराट पुरुष जेव्हा पाण्यामध्ये योग निद्रेमध्ये पवळलेला होता, तेव्हा त्याच्या नाभी केंद्रातून एक कमळ निर्माण केलं त्यांनी, आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. आणि मग या ब्रह्मदेवाला अशी बुद्धी दिली की आता तू सृष्टीची रचना कर. ही सृष्टीची रचना कशी कर? तर सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांचा आधार घेऊन या पृथ्वीची रचना तू कर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बुद्धी दिली, त्याला आपण महत्त्व असं म्हणतो. तर आता हे आपण जेव्हा 3ऱ्या स्कंदामध्ये सांख्यशास्त्र शिकू, अँड आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट, तेव्हा आपण एक छान चार्ट घेऊन ते समजून घेऊ की 25 तत्व कोणती आणि हे कसं सृष्टी निर्माण झाली स्टेप बाय स्टेप. पण आता ह्या लेक्चरमध्ये हे सगळं कव्हर करता येणार नाही, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे, आणि हे असंच थोडक्यातच सूत महाराजांनी सांगितलंय की 16 कलांच्या आपल्या विराट शरीरामधनं महत्त्वानंतर त्यांनी ब्रह्मदेवाची निर्मिती केली, त्याच्यामध्ये 3 गुण, आणि ना मग ब्रह्मदेवाला सांगितलं की तू सृष्टीची निर्माण कर. आणि पहिला अवतार जो त्यांनी घेतला तो ब्रह्मचर्य समजावून सांगण्यासाठी सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार यांचा अवतार घेतला. त्यानंतर जेव्हा हिरण्याक्ष, ती जी कथा आहे अंबरीश राजाची, ते पुढे येईल, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, जय विजय कसं त्यांच्या रूपामध्ये येतात. तर तो जो हिरण्याक्ष हा जो खूप अतिशय पॉवरफुल होतो, शक्तिमान होतो, आणि त्याला एवढा गर्व होतो की तो ह्या पृथ्वीलाच पळून घेऊन जायला निघतो. आणि त्याच्यामध्ये 2-3 पद्धतीने कथा सांगितलेली आहे. की एक कथा अशी आहे की हा पृथ्वीला तो लपवायला जातो. प्लेटो जो आपला दुसरा एक ग्रह आहे, त्याच्या तिथे खूप दलदल आहे असे अवकाशामध्ये, तर तिथे तो त्या शक्तीने आपल्या पृथ्वीला लपवायला घेऊन जातो. एक असा अर्थ आहे की नाही, तो रसातळामध्ये पृथ्वीला लपवायला घेऊन जातो. त्यावेळेस भगवान वराहाचं रूप घेऊन असं रूप घेतात की 2 हातांनी ते त्या हिरण्याक्षाशी लढाई करतात, आणि पृथ्वीला आपल्या त्या याच्यामध्ये वराहाचं जे तोंड आहे त्याच्या याच्यामध्ये धारण करतात, आणि अर्थात त्याचा नाश करून पृथ्वीला पुन्हा ही रिप्लेसेस बॅक टू द ऑर्बिट. म्हणजे पृथ्वी जी सूर्यमालिकेमध्ये त्या ऑर्बिटमध्ये त्याच्या स्थानापासून हा भ्रष्ट करायला जातो हिरण्याक्ष, तर पुन्हा वराह तिला त्या ऑर्बिटमध्ये पुन्हा स्थापन करतात. मग ते करण्यासाठी म्हणून वराह अवतार होतो. त्यानंतर ऋषी सर्गामध्ये, आता हे शब्द आपल्याला काय काय समजून घ्यावे लागतील. सर्ग, कल्प, मनवंतर, युग, आणि हे समजावून सांगण्यासाठी पुन्हा आता भागवतामध्ये मला वाटते 2ऱ्या का 3ऱ्या स्कंदामध्ये कालगणना कशी समजून घ्यायची तो विषय येणार आहे, तेव्हा आपण हे सगळं समजून घेऊ. पण आत्ता फक्त सांगायचा मुद्दा असा की आपली जी टाइम सायकल आहे त्याला आपण कालचक्र म्हणतो. आपली टाइम सायकल लिनियर नाही आहे. जी वेस्टर्न याच्यामध्ये ती लिनियर आहे, पण आपल्या याच्यामध्ये कालचक्र आहे. म्हणजे हे सगळं पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या घटना होत असतात. कल्प म्हणजे 1 दिवस ब्रह्माचा, त्या कल्पामध्ये अनेक मन्वंतर असतात, त्या मन्वंतरांमध्ये नंतर युग असतात, त्या युगांमध्ये मग आपण आता सध्या कलियुगामध्ये आहे, आणि ही सायकल पुन्हा पुन्हा रिपीट होत असते. तर अशी आपली सायक्लिक आहे कालचक्र. तर त्याच्यामध्ये मग सर्ग येतात. तर ऋषी नावाचा जेव्हा सर्ग होता त्यावेळेस देवर्षी नारदांच्या रूपाने भगवानांनी जन्म घेतला. तर तो कशासाठी घेतला? तर त्यांना सात्वत तंत्र आणि नारद पांचतंत्र हे लोकांना शिकवायचं होतं. हे कशासाठी शिकवायचं होतं? तर कर्मातूनच कर्मबंधनाची मुक्ती कशी साधता येते ह्याचं ज्ञान लोकांना देण्यासाठी, म्हणून त्यांनी तो
नारद मुनींचा जन्म घेतला. अर्थात नारद हे एकमेव अशी व्यक्ती आहे की जे सगळ्या जे लोक आहे त्याच्यामध्ये फ्रीली भ्रमण करू शकतात, तसा आशीर्वाद त्यांना देवानी दिलेला आहे. आपला पृथ्वीचा हा मर्त्य लोक आहे, याच्या पलीकडे 7 आणखी लोक आहेत. म्हणजे गायत्री मंत्रामध्ये ते येतात. भू हा भूलोक, भुव स्व मह जन तप आणि सत्यम असे 7 वरती लोक आहेत आणि तसे 7 खाली पाताळ लोक आहेत. तर ह्या सगळ्या लोकांमध्ये फ्रीली जाण्याचा जर कोणाला अधिकार असेल, विदाउट एनी पास, फ्री एंट्री, यू कॅन जस्ट अपियर, दॅट इज नारद. तर असा तो अवतार त्यांनी त्यावेळेस निर्माण केला. त्यानंतर धर्मपत्नी आपली मूर्ती हिच्यापासनं लोकांना मन आणि इंद्रियाचा संयम करून कशी तपश्चर्या करता येते याचं उदाहरण घालून देण्यासाठी आणि तशी तपश्चर्या करण्यासाठी त्या ऋषींना आणि त्या ऋषी पत्नीला नर आणि नारायण असे 2 ट्विन्स झाले, 2 जुळे मुलं झाले. आणि त्यांनी तो आदर्श घालून देण्यासाठी म्हणून तो जन्म घेतला, तो अवतार झाला. आणि त्यांनी आपलं मन आणि इंद्रियांचा संयम करून अतिशय कठीण अशी तपश्चर्या केली. कुठे केली तर बद्रिकाश्रमात केली. तर तुम्ही आताही जेव्हा बद्रीनाथला भेट द्या, तिथे ते लोक दाखवतात की हा एक नर पर्वत आहे आणि हा नारायण पर्वत आहे, कारण इथे त्या ऋषीपुत्रांनी तपश्चर्या केली होती. हाच नर नारायण नंतर पलीकडे कृष्ण आणि अर्जुन या रूपाने महाभारतामध्ये त्यांचा जन्म होतो. आणि आणखी नरनारायणाच्या अशा काही कथा आहेत त्याच्यानंतरच्या. तर ह्या कथा आत्ता याच्यामध्ये ते डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त कोणते कोणते अवतार झाले ते सांगतात. यातले काही अवतार आपण खूप डिटेलमध्ये भागवतामध्ये नंतर बघणार आहे. त्याच्यानंतर अवतार झाला कपिल मुनींचा. तर कपिल मुनींचा अवतार का झाला, तर एक सांख्यशास्त्र जे आपण 3ऱ्या स्कंदामध्ये बघणार आहे, त्यावेळेस लोप पावत होतं आणि ते सांख्यशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर त्याचा लोप होत होता. असा लोप जर झाला तर मानवाचं कल्याण होणार नाही. तर हे सांख्यशास्त्र पुन्हा या पृथ्वीवर आणण्यासाठी म्हणून कपिल मुनींचा जन्म झाला. आणि कपिल मुनी ते त्यांच्या त्या अवतारामध्ये हे सांख्यशास्त्र आपल्या आईला, देवहूतीला, इतका सुंदर प्रसंग आहे तो की आपल्या आईलाच मुलगा शिकवतो आहे आणि देतात. आणि आसुरी नामक एक ब्राह्मण असतो, त्याला पण ते सांख्यशास्त्र शिकवतात. त्याचा उल्लेख आपण 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा येईल तेव्हा आपण करूयात. त्यानंतर आता इतके ब्रह्मचर्य शिकवलं, तप कसं करायचं शिकवलं, सांख्यशास्त्र शिकवलं. अर्थात त्याच्यामुळे बरेच असे लोक या पृथ्वीवर झाले निर्माण की जे संन्यासी अवधूत पद्धतीचं जीवन जगत होते. मग ह्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या सगळ्यांना कोणीतरी गुरु असायला हवा. त्याच्यासाठी म्हणून अत्री मुनी आणि अनिसूया हिच्या पोटी 3ही शक्ती मिळून ब्रह्मा, विष्णू आणि महेश दत्तात्रयांचा जन्म झाला. आणि दत्तात्रय हे अजूनही म्हणजे ज्यांना कुठे गुरु हवा असेल, गुरुच्या शोधात तुम्ही असाल, तुम्ही दत्तात्रयांची प्रार्थना करतात, दत्तात्रय तुम्हाला गुरु मिळवून देतील, कारण की त्यांचं कार्यच ते आहे. हा जो पूर्ण आखाडे आपण बघतो, जुना आखाडा आहे, ते आपल्याला नेहमी कुंभमेळ्यामध्ये खूप असे लोक येताना दिसतात आणि नंतर कुंभमेळा झाला की ते सगळे गायब होतात. ते येतात कुठून? हिमालयातून, नर्मदा, इकडले तिकडे हे सगळे तप करणारे लोक आहेत आणि ते सगळे दत्तात्रयांना आपला गुरु मानतात. आणि मग ते सगळे बरोबर कुंभमेळ्याचे येतात आणि नंतर पुन्हा आपापल्या रस्त्याला जातात. त्यांच्यासाठी म्हणून खास दत्तात्रयांनी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना गुरु मिळावा म्हणून तो यज्ञ घेतला. त्यानंतर विष्णूचं एक रूप यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस, त्याचं रूप सॅक्रिफाय करण्यासाठी यज्ञ असतो. तर प्रजापती आणि आकुती हिच्या पोटी यज्ञ अवतार घेऊन त्यांनी मग त्यावेळेस आपला पुत्र याम आणि इतर काही देवता यांच्या आधार घेऊन स्वायुंभाव मन्वंतराचं रक्षण केलं. म्हणजे इथे बघा ती टाइम सायकल सुरूच आहे. मन्वंतर जे कल्पांचं डिव्हिजन मन्वंतरांमध्ये होतं, तर जेव्हा स्वायुंभाव नावाचा एक मन्वंतर होता त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्याने तो यज्ञ हे घेतला, जन्म घेतला. त्यानंतर संन्यासी लोकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी, जे परमहंस पदाला पोहोचले आहेत किंवा ज्यांना परमहंस पदाला जायचं आहे, त्यांचं गुरु होण्यासाठी म्हणून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून वृषभदेवचा अवतार झाला. हे वृषभदेव म्हणजे जैन लोक जे त्यांचा मूळ तीर्थंकर, जे पहिला तीर्थंकर जे मानतात, तर ते वृषभदेवाला मानतात. तर
तो जो सगळा पंथ आहे ऍक्च्युली त्याच्यानंतर त्यांचे आणखी तीर्थांकर झाले, महावीर सगळ्यात शेवटचे. तर वृषभदेवांपासून ती सगळी सुरुवात झाली आहे. त्या वृषभदेवांचा अवतार त्यानंतर झाला. त्याच्यानंतर पृथ्वीला सुंदर करण्यासाठी, या पृथ्वीवर औषधी वनस्पती निर्माण करण्यासाठी आणि पृथ्वी अशी तिचं डिझाईन मॉडिफाय करायचं की ही सेल्फ सस्टेनेबल राहील. किती बघा, म्हणजे आत्ता आपण पर्यावरणाचा विचार करतोय, ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करतोय, त्यासाठी मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स होतात आणि आपण बरेच काथ्याकूट करतोय. पण त्यावेळेस हे करण्यासाठी म्हणून खास एक अवतार विष्णूने घेतला, कृष्णाने घेतला, तो म्हणजे पृथ्वीराजाचा अवतार. आणि त्यांनी ही सगळी पृथ्वी एवढी सुंदर केली. आता आपण ही कशी मेंटेन करतो ते आपल्या हाती आहे, पण याच्यासाठी एक अवतार झाला. नंतर ज्यावेळेस मत्स्य अवतार, चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी अशी परिस्थिती झाली, कारण की प्रत्येक त्याच्यानंतर आपले जे विष्णू आहेत किंवा परमात्मा आहे, ही प्रलय निर्माण करतात आणि प्रलयातून मग त्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो. पण सगळ्याच गोष्टींचा नाश झाला तर पुढचं युग कसं येईल, पुढचं मन्वंतर कसं निर्माण होईल? तर चाक्षुष मन्वंतराचा शेवटी प्रलय होण्याच्या आधी मत्स्य अवतार होतो. आणि मत्स्य अवतार काय करतो, तर सगळे वेद शास्त्र हे सगळे नंतर प्रत्येक योनीमधल्या प्रत्येक काही काही प्राणी, त्यांचे जीव सॅम्पल्स ज्याला आपण म्हणू, ते सगळे त्या मनूला म्हणतो की तू या बोटीमध्ये घाल. आणि हा मत्स्य आपलं रूप असं वाढवत वाढवत जातो. सगळ्यात पहिल्यांदा मत्स्य एका छोट्या ह्याच्यामध्ये येतो, पाण्यामध्ये, आणि मग त्याला म्हणतो की मला जागा दे. मग तो त्याला आपल्या घराच्या जवळ हौद असतो त्याच्यात जागा देतो. मग तो वाढत जातो, हौदा एवढा होतो. तो म्हणतो आता मी इथे मावू नाही शकत. मग तो म्हणतो नदीमध्ये घेऊन जातो. मग तो नदी एवढा होतो. तर मग तो मनू म्हणतोय काय चाललाय, हा मत्स्याचा शेप वाढतच चाललाय. तो त्याला ओशनमध्ये टाकतो, तो ओशन एवढा होतो. तर मग तो मत्स्य म्हणतो की मी मुद्दाम अवतार घेतलेला आहे तुला वाचवण्यासाठी. आता काही वेळानं नंतर प्रलय होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जे तुला सांगतो, ज्ञान आहे, योनी आहेत, हे सगळे एग्स ज्याला आपण म्हणू, किंवा हे काय ज्या योनी प्राणी आहे, या सगळ्या घेऊन तू बोटीमध्ये ये आणि ती बोट मला बांध, जेणेकरून प्रलय सुद्धा येईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं रक्षण होईल. आणि त्याच्यानंतर पुढचं जे मनू येईल तर आपण नंतर पुन्हा सृष्टी निर्माण करू. तर त्याच्यासाठी तो मत्स्य अवतार होतो. नंतर कासव, तर ज्यावेळेस देव आणि दानव हे यांच्यामध्ये कोणती ती आपण देवदानवांमध्ये कोणती क्रिया म्हणतात ते, अमृत मिळवण्यासाठी मदरांचल जो पर्वत आहे त्याच्यावर समुद्र मंथन, 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 त्यांच्यामध्ये मंथन करण्यासाठी म्हणून, शब्द आठवत नव्हता मला, मंथन इंग्लिश शब्द आठवतात पण मराठी शब्द आठवायला कठीण जातं. तर ते मंथन करण्यासाठी म्हणून ठरवतात. तर त्यावेळेस कुठला तरी असा एक सॉलिड सरफेस पाहिजे ज्याच्यावर तुम्ही मंदराचल सारखा एवढा मोठा पर्वत, कारण की तो पर्वत घेऊन शेष नागांनी ते मंथन करणार असतात. तर त्याच्यासाठी म्हणून तो कासवाचा अवतार घेतात भगवान. आणि त्या मंथनामध्ये मग ज्यावेळेस अमृत घेऊन धन्वंतरीचा अवतार होतो. म्हणजे त्याच एका याच्यामध्ये घटनेमध्ये 3 अवतार आहेत, कासव अवतार, कुर्मा अवतार, नंतर धन्वंतरीचा अवतार जी अमृत घेऊन येते. आणि मग ते अमृत दैत्यांच्या हाती जातं. मग ते दैत्यांकडनं पुन्हा देवांकडे मिळवण्यासाठी मोहिनी अवतार, त्या सगळ्या अवतारबद्दल तुम्हाला माहिती आहे. असे 3 अवतार त्यावेळेस होतात. त्यानंतर हिरण्यकश्यपूला धडा देण्यासाठी आणि ईश्वर हा चराचरामध्ये आहे हे समजावून सांगण्यासाठी, आपल्या भक्त प्रल्हाद त्याला वाचवण्यासाठी नरसिंह अवतार होतो. नंतर बलिराजा, हा बलिराजा अतिशय पुण्यवान असतो आणि हा अनेक यज्ञ करतो. पण आपण केलेल्या गोष्टीचा गर्व होऊ नये, त्याचं गर्वहरण करण्यासाठी त्याला, कारण की तो तर इंद्रपदाच्याही वरती जाईल असं त्याचं पुण्यकर्म झालेलं असतं. तर त्याला दाखवून द्यायचं असतं की नाही, हे सगळं ईश्वरानेच दिलेलं आहे. एका क्षणामध्ये ईश्वर हे सगळं काढून घेऊ शकतो तुझ्याकडनं, कारण की त्याला असा गर्व होतो की मी सगळं त्रैलोक्य जिंकलेलं आहे. तर ते समजावून सांगण्यासाठी वामन अवतार होतो, जो 3 पायामध्ये सगळी पृथ्वी, नंतर अवकाश हे करून 3रा पाय त्याच्या डोक्यावर ठेवून. पण या वामन अवताराचं वैशिष्ट्य आणि गजाननाच्या पोथीमध्ये आलेलं आहे की जरी त्या बलीला ते पाताळाचा राजा बनवतात, तरी पुढचा जो मनू येणार आहे तोच हा बलिराजाच येणार आहे. म्हणजे आपला हा जो मनू आहे सध्या,
वैवस्वत मनू, त्याच्यानंतर जो का नंतरचा मनू येणार आहे तो बलिराजाच येणार आहे. तर हे ऑलरेडी एवढं म्हणजे फ्युचर पण सांगितलेलं आहे सगळं भागवतामध्ये. नंतर परशुरामांचा अवतार होतो, कारण की अशी अवस्था या पृथ्वीवर निर्माण होते की ज्यांच्या हातात राज्य आहे, पॉवर आहे, ही सगळी मंडळी खूप ब्राह्मणांचा द्वेष करतात, नंतर त्यांची हत्या करायला लागतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. आणि अशी परिस्थिती जेव्हाही निर्माण होते की जेव्हा ज्यांच्या हातात पॉवर आहे ते आपल्या पॉवरचा उपयोग धर्मानुसार करत नाही आणि ती आणखी पॉवर वाढवण्यासाठी करतात. आपल्या सध्याच्या युगामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, आता मी नावं घेत नाही. तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी म्हणून परशुरामाचा जन्म झाला, ज्यांनी 21 वेळा अशा क्षत्रियांची भूमी नष्ट केली, त्यांना नष्ट केलं. त्यानंतर वेदव्यासांचा जन्म झाला, कारण की वेदव्यासांचा अवतार झाला. त्यांना 18 आपले पुराण, नंतर 4 वेदांचं डिव्हिजन, हे सगळं करण्यासाठी म्हणून, कारण की हळूहळू माणसाची बुद्धी कमी कमी होत जाणार हे माहिती होतं, म्हणून त्यानुसार त्यांनी या सगळ्या ग्रंथांची निर्मिती केली. त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा अवतार, ज्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रावणाला जो अहंकाराचं रूप आहे त्याला धडा देण्यासाठी. नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांचे तर लीला आपण बघणारच आहोत, ते अवतार झाले. नंतर त्यांनीच तेव्हाच सांगितलं होतं 2500 वर्षानंतर भगवान बुद्धांचा अवतार होणार आहे. तर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी. तर त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते आपल्या पृथ्वीवर की सगळे लोक कर्मकांडाच्या एवढे पाठीमागे लागतात आणि वेदांचा अतिशय चुकीचा अर्थ काढून बळी देणं, आपला सकाम कर्मासाठी कोणत्याही लेवलला जाऊन ते, आणि हे वेदात सांगितलंय, हे वेदात सांगितलंय, असं करून करून पूर्ण ते वेदांचा चुकीचा अर्थ येतात. त्यामुळे मग बुद्धांचा अवतार होतो आणि ते म्हणतात वेद नाहीच, ईश्वर नाहीच, असं म्हणून ते नवीन एक त्यातलंच नॉलेज घेऊन स्थापना करतात. आणि नंतर मग अर्थात शंकराचार्य हे सगळं बदलतात. ते पलीकडे आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघूया. पण हे करण्यासाठी म्हणून सुद्धा तो अवतार पुढे येणार आहे, हे तेव्हाच व्यासांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे भगवान बुद्धांचा अवतार होतो. सगळ्यात शेवटी या युगाच्या कल्की अवतार होणार आहे. तो यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी ज्यावेळेस या पृथ्वीवर अतिशय दुष्टांचा इतका काही प्रभाव वाढेल की पृथ्वी मातेचा, गोमातेचा जीव घुटमळायला लागेल, तर त्यावेळेस कल्की अवतार. आणि नंतर हयग्रीव आणि हंस असे 2 आणखी अवतार मिळून अशी 24 अवतार या पृथ्वीवर भगवान श्रीकृष्णांनी घेतले. सगळे अवतारामध्ये एक लिंक आहे. कोणाला या अवतारांमध्ये ते डार्विनने सांगितलेला सिद्धांत दिसतो, कोणाला या अवतारांमध्ये कसं कसं मानवाचं जीवनाचं कल्याण स्टेप बाय स्टेप होण्यासाठी काय करायला पाहिजे ते दिसतं. कोणाला या अवतारांच्या कथांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नॉलेजला महत्व आहे, नंतर प्रेमाला महत्व आहे, नंतर तुमच्या मनावरला महत्व दिलं पाहिजे, अशा सिम्बॉलिक मिनिंग दिसतं. वेगवेगळ्या अर्थाने या अवतारांकडे आपण बघू शकतो. पुराणांकडे बघताना आपल्याला आपली या दृष्टिकोनातून आपण पुराणांकडे बघायला पाहिजे की पुराण या शब्दामध्येच येत आहे पूर आणि नव, म्हणजे 2 शब्द त्याच्यामध्ये आहेत. जुनं जे आहे ते नव्याने शिकणं किंवा नवीन या काळामध्ये सुद्धा लागू होऊ शकतं, त्या दृष्टिकोनातनं शिकणं, त्याला हे सगळे जे ग्रंथ आहेत ते पुराणांमध्ये येतात. ते पुराण त्यावेळची जी भाषा आहे त्याच्या पद्धतीने ते लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला ते लाक्षार्थ त्याचा घेऊन समजून सांगावं लागतं. उदाहरण त्यांनी दिलं की आता त्यांनी म्हटलं की नाभिस्थानापासनं ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. हे कसं समजून घ्यायचं, नाभिस्थानातनं कसं काय निर्माण झालं? तर एक तुम्हाला फक्त उदाहरण देतो की कसं ती भाषा असते आणि त्याचा कसा अर्थ निघू शकतो. तर त्यांनी म्हटलं की ही पुरुषची कल्पना केलेली आहे. त्यावेळेचा जो काही भूखंड होता त्यावेळेस पुरुष मॅपिंग जर तुम्ही केलं की त्यावेळेस, आता समजा भारताचं आपण जर तसं मॅपिंग केलं आणि म्हटलं की कोणत्या तरी एका मोठ्या व्यक्तीचा जन्म कन्याकुमारीला झाला, तर ते सांगण्यासाठी तुम्ही काय म्हणाल की त्याच्या पायाच्या अंगठ्यातून त्याचा जन्म झाला, कारण की पाय हे कन्याकुमारीच्या इथे येते. किंवा डोक्याच्या इथून, मस्तकातून त्याचा जन्म झाला, तर म्हणायचं तुम्ही काश्मीरमधनं जन्म झाला. नाभिस्थान म्हणजे नागपूरला कदाचित, कारण की तो सेंटर पॉईंट येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर मॅपिंग केलं तर ते स्थान जिथे येतं, जिथे जन्म झाला हे सांगण्यासाठी त्यांनी तसा
अवयवाचा तिथे उपयोग केलेला आहे सांगण्यासाठी. जसं त्यांनी म्हटलंय की वराहाचा अवतार नासिकेमधून झाला. तर हे म्हणजे असं कसं झालं बा, आपण कोणीतरी असं प्रश्न विचारू शकतात. तर पुराणांकडे फक्त या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे, त्यात काय ज्ञान सांगितलंय ते आपण बघायला पाहिजे. तर आत्ताच मला असं वाटतं की वेळ झालेली आहे. आजच्या विषयामध्ये कथा कमी होती, थोडंसं तत्वज्ञान थोडंसं जास्ती होतं. पण 24 अवतार माझी इच्छा होती आज कव्हर झाले पाहिजे, एकादशीचा दिवस आहे. तर कव्हर झाले. पुढच्या याच्यामध्ये आपण नारदांची अतिशय सुंदर कथा आहे. आता याच्यानंतर जरा कथा येणार आहेत. आणि तत्वज्ञान थोडं कमी होणार आहे. नंतर पुन्हा तत्वज्ञानाच्या काही गोष्टी येतील. तर असं हा प्रवास चालू राहील. तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलं त्याबद्दल धन्यवाद. थोडा वेळ असेल, काय कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. पण त्याच्या आधीच फक्त एक मला गजर करू द्या महाराजांचा. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.